कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सुखात ठेल तुला. येतो आम्ही. चला येतो. थांबा. दोघं जोड्यांनी पहिल्यांदाच आलेत ना घरी. आदित्य, सचिन दादा गिफ्ट. सावित्री, थँक्यू. मी तुला म्हणालो होतो की नाही, येताना तुझ्यासाठी कामवाली घेऊन येणारच. येस. हो, फोटो पाठवतो. हो ग बाई, चांगली हट्टी कट्टी आहे, गावराने, कडक घट्ट आहे. हा, सांगतोय ना मी कामवाली घेऊन येतो म्हणून. मग चल. काय बोलत होतास तू आता? गावाकडची हट्टी कट्टी मोलकरीण घेऊन येतो. काय सुरू आहे नक्की तुझं? तू फसवतोयस त्या मुलीला. मग पोलिसात देईल ना तुला. मग तिकडे तुरुंगात खडी फोडायला लागतील आयुष्यभर. आणि काय कोणाशी बोलत होतास तू? कोणाशी बोलत होतास फोनवर? तुझी बायको, तुझी लग्न झालंय तुझं? नाही नाही मॅडम, मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, असं काही नाहीये. तुम्ही चुकीचं ऐकलत. मी मॅडम प्लीज मला पोलिसांमध्ये नका देऊ. प्लीज मला पोलिसांमध्ये नका देऊ. प्लीज मला पोलिसांमध्ये नका देऊ. गुड, व्हेरी गुड. थँक्यू. चांगला ऍक्टर असतो. आहे ना. फक्त मेंदू जरा कमी. चुकलं का मॅडम? 2 आठवड्यांचा झोल काय? तुला सांगितलं होतं ना, लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं पाहिजे. तू तिला तिकडे नेल्यानंतर तू काहीही कर, आय डोंट केअर. आय नो, पण मी जर जास्त काही केली असती ना तर त्यांना संशय आला असता माझ्यावर. संशय वगैरे येणार नाही. गावंढळ बिंडोक माणसात एक नंबरची. पारूला कायमचं दुबईला घेऊन जा. आणि ना, या जन्मात ती परत इकडे आली नाही पाहिजे, लक्षात ठेव. नाही ना, तिथे तिला नेल्यानंतर तिचा पासपोर्टच गायब करतो. मग कशी येईल इकडे? आणि तसंही इथे कामवाल्या बायकांची कमीच आहे. आणि हो बाबा, तुझं लग्न झालं हे प्लीज प्लीज इथे कोणालाच कळून देऊ नकोस. त्या म्हाताऱ्याशी एकदम गोडकोड हो. खूप शहाणपणा करत होती ती पोरगी. तिला ना, तिला असं अडकव की तिच्या बापाला भेटण्यासाठी ती तरसली पाहिजे. माझं लग्न मोडायला जात होती, मूर्ख. तू कोण आहेस ग माझ्या बावर हात उचलणारी? आज मला कळूच दे, या घरची होणारी सून इम्पॉर्टंट आहे की इथली कामवाली? हे सगळं इथेच थांबलं पाहिजे. पूजेला आली आहेस ना, मग किर्लोस्करांची होणारी सून पूजेत विघ्न घालेल का? दिशा आणि मिहीर यांचं अफेअर आहे. मिहीर म्हणजे मिहीर राजशेखर, वय वर्ष 26, अंधेरीला 2 BHK फ्लॅट, मूळचा कोल्हापूरचा आणि 2 वर्ष US ला होता. बरोबर ना? आदित्य, आपल्या इव्हेंटमध्ये जो अनपेक्षित घोळ झाला तो कोणामुळे? दिशाच दे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही म्हणताय तसंच होईल. 28,000ची ही साडी 5,500 आहे असं मी पारुशी खोटं बोललो.
ही साडी बाजूला काढून ठेवा. ही माझ्या सुनेवर खूप छान दिसेल. 28,000. नाही नाही नको, लईच महाग आहे. बर, तुला किती मध्ये पाहिजे? 5-6 हजारापर्यंत चालेल. ओके मॅम, आपल्याकडे काही डिस्काउंट आहे ना? पाडवा जवळ आलाय, मजबूत डिस्काउंट आहे. का? कारण की तिला ही साडी पसंत होती म्हणून. आणि मला खरंच माहिती नव्हतं त्याच वेळी दुकानात ही सेम साडी आईने खास दिशासाठी पसंत केली आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही साडी किर्लोस्कर कुटुंबाच्या प्रथेप्रमाणे पारूला एका स्टाफच्या नात्याने ही साडी मी तिला लग्नाची भेट म्हणून दिली होती. कारण तिला बघायला मुलगा येणार होता म्हणून. मारुती मामा जेव्हा मला शोरूम मध्ये सोडायला आले होते तेव्हा ते दुसऱ्या दुकानातून साडी घेणार होते. मीच त्यांना आग्रह केला की त्यांनी इथूनच साडी घ्यावी म्हणून. बरोबर आहे तुझं आदित्य, पण त्याचं झालं दामिनी असं काकू की प्लीज मला बोलू द्या. आणि मी हे सगळे यासाठी बोलत नाही कारण पारूने ही साडी मला परत केली. पण माझ्यावर माझ्या आई बाबांचे संस्कार आहेत म्हणून. त्यांनी कधीच मला कोणाचं मन दुखवायला शिकवलं नाही. गरीब श्रीमंत छोटा मोठा असा भेदभाव शिकवला नाही. माणसांचा स्वाभिमान जपायला शिकवलाय. पण आज दुर्दैवाने तुमच्याकडून एका प्रामाणिक माणसाचं मन दुखवलं गेलं. मारुती मामाचा आणि पारूचा स्वाभिमान दुखवलाय तुम्ही. किंवा आत्ताच्या आत्ता आई समोर ही साडी प्लीज पारूला द्या आणि तिला सॉरी म्हणा. काय सॉरी? आणि मी दामिनी किर्लोस्कर या घरातल्या मोलकरणीला सॉरी म्हणेन? माय फूट. हे बघ आदित्य, साडीच परत द्यायची ना, देईन मी, पण हे सॉरी वगैरे नाही जमणार हा मला. मग बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता इथून निघ. सॉरी. मारू, साडी घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.